नक्षलवादाविरोधात देशातील सर्वात मोठं ऑपरेशन सुरू आहे छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवर। 7,000पेक्षा जास्त जवानांनी घेराबंदी केली आहे आणि सैन्य बलाच्या या चक्रव्यूहात अडकले आहेत टॉपच्या कमांडरसह 500हून अधिक माओवादी। 6 दिवसांपासून नक्षल्यांभोवतीचा हा वेढा आवाहन सुरूच आहे। या वेढ्यात नक्षलींचा आका आणि 6 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला कमांडर माडवी हिडमा हा देखील घेरला गेलाय। सुरक्षा दलांची ही कारवाई यशस्वी ठरली तर माओवाद्यांसाठी आजवरचा हा सर्वात मोठा धक्का असेल, कारण सुरक्षा दलांच्या चक्रव्यूहात बटालियन क्रमांक 1 त्याचा कमांडर देवा बरसे सुक्का आणि नक्षलवाद्यांसाठी शस्त्रांसह सर्व रसद पुरवणारा दामोदर हे मोहरकेही त्या ठिकाणी अडकले आहेत। निश्चितच अशा प्रकारचं ऑपरेशन करणं हे खूप प्रचंड मोठं आव्हान आहे आणि याच्यातून सुरक्षा दलं सुद्धा अशा प्रकारच्याच चकमकींमधून शिकत आलेली आहेत आणि आज त्यांचं सुद्धा एक मॉरल जबरदस्त बूस्टअप झालेला आहे। आणि मॉरलचा विचार केला तर नक्षलवादी पिछाडीवर आहेत, त्याच्यामुळे कदाचित वेळ लागतो आहे, परंतु याच्यातून निश्चितच एक मोठं यश मिळण्याची शक्यता आहे। छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या करेगुट्टा डोंगरावर सुरू असलेल्या ऑपरेशनची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा डोंगर रांगात ही मोहीम सुरू आहे। शेकडो नक्षलवाद्यांना घेरलेल्या या मोहिमेचा आजचा 6वा दिवस आहे। 145 वर्ग किलोमीटर भागात करेगुट्टा डोंगर आणि त्याचं घनदाट जंगल पसरलंय। करेगुट्टा डोंगराचा 70% भाग छत्तीसगडमध्ये तर 30% भाग तेलंगणात येतो। उभ्या उंचीच्या डोंगरावर नक्षलवादी आणि नक्षलवादींना गाठणं आव्हानात्मक ठरतंय। तीव्र उन्हामुळे मोहिमेतील जवानांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं जवानांना जेवण, पाणी आणि औषधांचा पुरवठा केला जातोय। नक्षलवाद्यांनी डोंगराच्या 4ही बाजूंना आणि डोंगरावर भूसुरुंग पेरले। बटालियन 1 हे त्यांचं प्राईम युनिट आधीपासूनच राहिलेलं आहे। अशा प्रकारचे हे शेवटची लढाई वगैरे असं काही लोक त्याला म्हणतात, ते मात्र निश्चितच खरं नाही आहे की एकदा जर जागरगुंडा काबीज झाला तर जागरगुंडा ही नक्षलवाद्यांची राजधानी आहे वगैरे वगैरे असं बोललं जायचं। आज आपण 2025 मध्ये आहोत। बटालियन 1 ही तेव्हाही एक अदृश्य शक्ती होती, आजही एक प्रकारची अदृश्य शक्ती आहे। पण बटालियन 1 म्हणजे सगळं काही आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येतं। निश्चितच त्यांच्या कमरेवर तो प्रहार होईल आहे, त्यांच्या स्पायनल कॉर्डवर तो प्रहार होईल आहे। बटालियन 1 जर या ठिकाणी जर खरंच संपली किंवा पकडण्यात त्यांना यश आलं तर। करेगुट्टाच्या या डोंगरावर सुरक्षा दलांनी कुणाकुणाला घेरलंय ते पाहूया। नक्षलींचा सर्वाधिक क्रूर आणि धोकादायक नक्षल कमांडर माडवी हिडमा, नक्षलवाद्यांच्या सर्वात घातक बटालियन 1चा नेता माडवी हिडमा, बटालियन 1चा कारभार करणारा देवा बरसे, नक्षलवाद्यांना शस्त्रसाठा, रेशन, औषधं, संगणक आणि मोबाईल पुरवणारा दामोदर। नक्षलींचा आका माडवी हिडमा सुरक्षा दलांच्या हाती लागणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी आजवर केलेला रक्तपात पाहता वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही। 6 एप्रिल 2010ला माडवी हिडमाच्या नेतृत्वात हल्ला झाला आणि त्यात 76 जवान शहीद झाले। 2013ला सुकमामध्ये माडवी हिडमाच्या नेतृत्वातील हल्ल्यात 31 काँग्रेस नेत्यांचा मृत्यू झाला होता। 2017ला भेटजीमध्ये माडवी हिडमाच्या हल्ल्यात 12 जवान शहीद झाले होते। तर 2017मध्येच बुरकापालमधील माडवी हिडमाच्या हल्ल्यात 25 पोलीस शहीद झाले होते। 4 एप्रिल 2021ला टिकुलगुडामध्ये हिडमाच्या हल्ल्यात 23 जवान शहीद झाले। हाच माडवी हिडमा सर्वात क्रूर आणि धोकादायक म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यावर 6 कोटींचं बक्षीस आहे। या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलाला अद्याप फारसं यश मिळालं नसलं तरी सुरुवातीच्या चकमकीत 7 नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलंय। सर्व मोठ्या कमांडरसह 500 नक्षल्यांनी घेरणं ही गोष्ट सोपी नाही। या वेढ्याचं महत्त्व ओळखूनच सुरक्षा दल गेले 6 दिवस 44-45 अंश सेल्सिअस तापमानात डिहायड्रेशनचा सामना करत धैर्य टिकून आहे। हे ऑपरेशन यशस्वी ठरलं तर फक्त छत्तीसगडच नाही तर भारतातील नक्षलवादावर सुरक्षा दलांचा हा आजवरचा सर्वात मोठा आघात मानला जाईल। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।